नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, अखेर आर-टी ॲडमिशनचा जो काही लॉटरीचा निकाल आहे तो जाहीर झालेला आहे. आर-टीचा जो काही रिझल्ट आहे, त्याची जी लिस्ट आहे, जी यादी आहे ती तुम्ही पाहू शकता आणि यादीमध्ये आपलं नावसुद्धा चेक करू शकता. आपलं नाव लागलेलं आहे का नाही, ती यादी कशी पाहायची, लिस्ट कशी पाहायची आहे, तुमचं नाव कसं चेक करायचं आहे, नक्की काय काय सूचना महत्त्वपूर्ण आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. student.maharashtra.go.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर थोडं खाली यायचं आहे आणि इथे महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत, त्या एकदम व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. काय सूचना आहेत? पहिली सूचना, आर-टी 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना जर काही सर्व्हर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल, पोर्टल स्लो चालत असेल, तर त्यामुळे आपण पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने तुम्ही पुन्हा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर पोर्टल व्यवस्थित चालेल. सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो. दुसरी सूचना आहे, आपली निवड यादीतील लिस्ट नंबर 1 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 14/2/2025 पासून 28/2/2025 पर्यंत राहणार आहे. तुमचा जर नंबर लागला असेल तर 14 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत तुम्ही आपला ॲडमिशन हे कन्फर्म करायचे, तिथे जाऊन आपले कागदपत्र दाखवायचे. तिसरं पहा, निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे आपण नोंदवलेली आहेत, ते सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित जे प्रती आहेत त्या घेऊन जायच्या आहेत आणि आपल्या मिळालेल्या अलॉटमेंटची लेटरची प्रिंट काढायची आहे. ती प्रिंट कशी काढायची ते सांगतो आणि आपण समितीकडे ती जाऊन काढू शकता. आणि जे काही आर-टी पोर्टलवरती असलेलं हमीपत्र आहे त्याची सुद्धा प्रिंट देखील आपल्याला घेऊन जायची आहे. काय काय घेऊन जायचं? आपला नंबर लागला असेल तर अलॉटमेंट लेटरची प्रिंट, ती तुम्हाला कशी काढायची ते सांगतो, हमीपत्राची प्रिंट आणि आपलं कागदपत्र, अशा प्रकारच्या या 3 गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. पुढची सूचना आहे, आर-टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षाकरिता निवड यादीतील पात्र पालकांच्या त्यांच्या मोबाईलवरती SMS प्राप्त होतील. परंतु काही जणांना जर SMS आले नाहीत तर त्यांनी आपला ID पासवर्ड टाकून लॉग इन करून चेक करायचं आहे आपला नंबर लागलेला आहे का. त्यानंतर पुढचा आहे, अर्ज भरताना जी कागदपत्र आपण नोंदवलेली आहेत त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करायचा आहे. आपण ऑनलाईन जे काही कागदपत्र आमच्याकडे आहे नाही जे केलं होतं ते कागदपत्रच घेऊन तुम्हाला आपलं प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवरती आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीत आपलं नाव आहे का नाही ते तुम्ही चेक करू शकता. निवड यादीमधील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील जे विद्यार्थी असतील त्यांचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर स्टेट समरी जे आहे ते किती सिलेक्शन झाले आत्तापर्यंत, तर टोटल सगळं 1,01,916 आणि वेटिंग लिस्टमध्ये 85,406 आहे. अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण सूचना एकदा तुम्ही सुद्धा वाचून घ्या. आता तुम्ही म्हणाल यादी कशी पाहायची, यादीमध्ये नाव कसं पाहायचं, यादी लिस्ट कशी डाउनलोड करायची, तर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे पाहू शकता ऑप्शन आहे सिलेक्टेड मूळ निवड यादी, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सिलेक्टेड मूळ निवड यादी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अकॅडमिक इयर आपल्याला 2025-26 जे चालू आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जिल्हा, जो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येत आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर सिलेक्शन लिस्ट नंबर जे आहे ते इथे लिस्ट 1 सिलेक्ट करायचे आणि गो ऑप्शन आहे, या गो बटनावरती क्लिक करायचं आहे. गो बटनावरती क्लिक केल्यानंतर जी काही यादी आहे तुम्ही मोबाईलमधून करत असाल तर ती डाउनलोड होऊन जाईल. त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव करू शकता, चेक करू शकता आणि PC लॅपटॉपमध्ये तुम्हाला ही अशा पद्धतीने यादी संपूर्ण दिसेल. आपला ॲप्लिकेशन नंबर असेल, नाव असेल, जिल्हा किंवा शाळेचं नाव, सगळी माहिती दिसेल. इथे नेक्स्ट केलं तर त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता, ॲप्लिकेशन नंबर वगैरे टाकून आपली माहिती या सर्व यादींमध्ये चेक करू शकता. यामध्ये जर तुम्हाला अवघड जात असेल बघायला तर मी पुढे सांगतो तुम्हाला कसं चेक करायचं. त्या अगोदर वेटिंग लिस्टसुद्धा कशी पाहायची ती इथे सेम प्रोसेस आहे. वेटिंग लिस्टमध्ये जे नाव आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता आणि गो करू शकता इथे जिल्हा सिलेक्ट करून. इथे सुद्धा वेटिंग लिस्ट तुम्हाला डाउनलोड होईल, तिथे चेक करता येईल तुमचं नाव. वेटिंग लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर जे अगोदर सिलेक्ट झाले त्यांनी जर कॅन्सल केलं तर तुमचा विचार केला जातो. तर वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर अगोदर ज्यांनी कॅन्सल केलं तरच तुमचा विचार केला जाईल. अशा पद्धतीने वेटिंग लिस्ट सुद्धा पाहू शकता. आता तुम्ही म्हणाल कन्फर्म कसं चेक करायचं, आपला नंबर लागलाय का, तर इथे वरती ऑनलाईन ॲप्लिकेशनचं बटन आहे. या ऑनलाईन ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण जिथे फॉर्म भरलेला होता ना ज्या वेबसाईटवरती, तिथं आपण येणार आहे आणि जो काही आपला ID पासवर्ड आहे, लॉग इन ID पासवर्ड,
तो इथे टाकायचा आहे. तुमचा तुम्ही भरला असेल किंवा कस्टमरचा भरला असेल तर इथे आयडी पासवर्ड टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं. आता त्या विद्यार्थ्याचा नंबर लागलाय का नाही ते कुठं पाहायचं? आयडी पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला कन्फर्म होतं. वरती लेफ्ट साईडला कोपऱ्यात ॲप्लिकेशन नंबरच्या पुढे कन्फर्म दाखवतं आणि तसेच ॲडमिट कार्डचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा. ॲडमिट कार्डवरती ऑप्शन क्लिक केलं की इथे चेक करू शकता की शाळेचं नाव येईल आणि शाळेचा ॲड्रेस सुद्धा दाखवला जाईल. या शाळेमध्ये आपला नंबर लागलेला आहे असं दाखवलं जाईल आणि व्ह्यू अँड प्रिंट हे व्ह्यू ॲडमिट कार्ड हा ऑप्शन येतो. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाय त्यांना व्ह्यू अँड प्रिंटचा ऑप्शन येतो आणि हे ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करता येतं आणि हे ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला प्रिंट करायचं आहे. हेच जे काही अलॉटमेंट लेटर म्हणतो आपण ॲडमिट कार्ड म्हणतो हे आपल्याला प्रिंट करायचं आहे. जे मगाशी तुम्हाला मी नोटीस होती त्याच्यामध्ये सांगितलं होतं की अलॉटमेंट लेटर, तर हेच ज्यांचा नंबर लागला त्यांना अलॉटमेंट लेटर आणि हे हमीपत्र. तर हे हमीपत्राची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे हमीपत्र यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि विद्यार्थ्याच्या पालकांचं नाव आणि सही व मोबाईल नंबर अशा पद्धतीची माहिती. हे हमीपत्र आणि आपले कागदपत्र घेऊन आपला जे काही प्रवेश आहे ते 28 तारखेपर्यंत आपला निश्चित करायचा आहे. आता मी दुसरं ॲप्लिकेशन इथे लॉग इन करतो. तुम्ही सुद्धा आपलं ॲप्लिकेशन इथे नंबर, पासवर्ड टाकून, कॅप्चा टाकून लॉग इन करा. अशा पद्धतीने दिसेल. ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती या. आता काही जणांना असं दाखवेल की वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि प्रायोरिटी नंबर दाखवेल, शाळेचं नाव दाखवेल, तर त्या शाळेमध्ये आपण वेटिंग लिस्टमध्ये आहे असं दाखवलं जाईल. जे सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं ॲडमिशन जर त्यांनी कॅन्सल केलं तरच तुमचा विचार केला जातो, नाहीतर तुमचा विचार केला जात नाही. आणि काही जणांना जर इथे काहीच दाखवत नसेल तर मात्र असं समजायचं की आपला नंबर लागलेला नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने इथे दाखवलं जातं. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.